नमस्कार मंडळी. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री उपक्रमातील या भागात घेऊन येत आहे मनोविकास प्रकाशित, पीटर वोहल्लेबन लिखित, गुरुदास नूलकर अनुवादित द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वहल्लेबन द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषण द्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणाऱ्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते. जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोहल्लेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल हे निश्चित. या पुस्तकातील झेपावे उत्तरेकडे याचं वाचन आपल्याकरता घेऊन येत आहे. झाडांना चालता येत नाही हे सर्वांनाच माहित आहे. तरीही त्यांना कुठंतरी जाणं भाग असतं. मग पायांशिवाय हे कसं साध्य होतं? त्यांची पुढली पिढी हे साध्य करते. आपलं बी जिथं रुजतं तिथंच प्रत्येक झाडाला आयुष्य काढायचं असतं. पण इथं त्यांना प्रजनन करता येतं आणि बियांमध्ये गर्भ पेरून झाला की काही क्षणांसाठी तरी त्या मुक्त असतात. झाडावरून खाली पडताच बीचा प्रवास सुरू होतो. काही प्रजाती अतिशय घाईत असतात. त्यांच्या वंशाच्या दिव्याला सूक्ष्म केस देऊन वाऱ्यामध्ये पिसासारखे उडून जाण्याची क्षमता ते देतात. अशा पद्धतीवर अवलंबून राहणाऱ्या प्रजातींना बिया अतिशय बारीक कराव्या लागतात, तरच त्यांना वाऱ्यावर उडणं शक्य होतं. अशा प्रकारच्या सूक्ष्म बिया पोपलर आणि विलो वृक्ष तयार करतात, ज्या उडून अर्ध्या मैलापर्यंत जाऊन पडतात. त्यांना दूरवर जाता येतं खरं, पण त्यांच्याकडे शिधा मात्र पुरेसा नसतो. बी रुजण्यातच त्यांचा अन्न पुरवठा संपून जातो आणि मग तहान किंवा भुकेचा धोका उभा राहतो. बर्च, मेपल, हॉर्नबीम, ॲश आणि सुचिपर्णी वृक्षांच्या बिया मात्र जरा जड असतात. जड बियांना पिसासारखे आवरण देणे योग्य नसते. त्याऐवजी त्यांना उडण्याचे साधन दिले जाते. काही प्रजाती, विशेषतः सूचीपर्णी झाडांच्या बियांना अतिशय कार्यक्षम पंख असतात. त्याच्यामुळे बिया संतपणे खाली उतरतात. बिया पडताना वादळ आलेच तर 1 मैलापर्यंत त्यांचा प्रवास होऊ शकतो. ओक, चेस्टनट आणि बीच वृक्षांच्या बिया जड असतात. त्यांना असा मोठा प्रवास अशक्य असतो. त्यामुळे निसर्गाचा आधार न घेता ते प्राण्यांचे सहकार्य साधू शकतात. उंदीर, खारी आणि जे पक्ष्यांना तेलकट कर्बोदकयुक्त बिया अतिशय आवडतात, हिवाळ्याची सोय करण्यासाठी ते बिया जमिनीत पुरून ठेवतात. अनेकदा अशा लपवलेल्या बिया तिथेच विसरून किंवा हरवून जातात. पिवळ्या मानेच्या उंदराला अशा प्रकारे बी लपविताना जर का एखाद्या भुकेलेल्या पिवळसर घुबडाने पाहिले, तर उंदरावर झडप घालून घुबड त्याचे भक्ष्य करून टाकतो. आणि उंदराच्या या इवल्याशा योगदानामुळे झाडांची पुढची पिढी तयार होते. ज्या झाडाची बी उंदराला सापडते, त्याच झाडाच्या बुंध्याशी तिला पुरून ठेवलं जातं. या वृक्षांच्या मुळापाशी अनेक छोटी भोकं असतात, ज्यातून उंदरांना राहायला आवडतं. बिळाच्या बाहेर जर बीच वृक्षाच्या बियांच्या टरफलांचा ढीग असेल, तर त्यात उंदीर राहत असतो. काही बिया झाडाच्या आजूबाजूला लपवल्या जातात. उंदीर मेला की पुढल्या वसंतात त्या रुजतात आणि एक नवीन जंगल उदयास येते.
बियांना दूर नेऊन पोहोचवण्याचे काम जे पक्षी करतो. याच्याकडून ओक आणि बीजच्या बिया काही मैलांपर्यंत दूर नेल्या जातात. खारी बिया 100-200 वाढ दूर नेऊ शकतात, तर उंदीर जेमतेम 30 फुटाच्या क्षेत्रातच बिया लपवतात. तुम्ही जर जड फळांचे झाड असाल तर नक्कीच फार दूर जाणार नाही. बियांना पुढल्या ऋतूत रुजता येईल इतका शिधा उपलब्ध असतो. त्यामुळे त्याचं रोपटं 1 वर्ष तरी जिवंत राहील याची शक्यता असते. याचा अर्थ पोपलर आणि विलोच्या हलक्या बियांना रुजवण्यासाठी नवनवीन अधिवास उपलब्ध होण्याच्या शक्यता जास्त असतात. जसे एखाद्या ज्वालामुखीच्या फुटण्याने त्या क्षेत्रातील सजीवांचं गणितच बदलून गेलं असलं तरी या बिया तिथे आरामात रुजतात. आता पुन्हा नव्याने तिथे सजीव सृष्टी उभी राहणार असते. ही झाडे काही वयोवृद्ध होऊन सूर्यप्रकाश अडवू शकत नाही, त्यामुळे तिथे उशिरा रुजलेल्या झाडांचेच वर्चस्व होते. पण जंगलाला हा प्रवास करण्याची जरूर काय? आहे त्याच ठिकाणी आरामात वाढणे हे त्याला जास्त सुखदायी नाही का? नवनवीन ठिकाणांचा शोध लावणे हे झाडाच्या दृष्टीने महत्वाचे असते, कारण हवामानात बदल होत राहतो. अगदी संथपणे का होईना पण अनेक शतकांच्या कालावधीत बदल होत राहिलेला आहे. झाडांनी कितीही अनुकूलन करून घेतलं असलं तरी उष्णता किंवा थंडी अधिक तीव्र होतच असते आणि कधी हवामान अतिशय कोरडं तर कधी ओलचिंबही होतच असतं. अशा वेळेस झाडांना अनुकूल हवामानाचा शोध घ्यावा लागतो. म्हणजेच आपलं सामान बांधून बाहेर पडणं आलं. असं स्थलांतर आजही मध्य युरोपाच्या जंगलात होत आहे. याचं हवामान बदल हे एकच कारण नाही. जे आज 1.4 अंश फॅरेनहाइटने वाढलं आहेच, पण मागील हिमयुगापासून उष्ण होत जाणारा कालखंड हेही एक कारण आहे. हिमयुगांचा मोठा परिणाम होतो. अनेक शतकांमधून थंड होत जाणाऱ्या हवामानामुळे झाडांना दक्षिणेकडे धाव घ्यावी लागते. हा बदल संथपणे अनेक पिढ्या चालू राहिला तर मध्य युरोपातील झाडं यशस्वीपणे मेडिटेरेनियन भागात जाऊन पोचतात. पण जर का वेगाने बर्फ होत गेला तर मात्र अनेक जंगलं गाडली जातात. ज्या प्रजाती स्थलांतर करायला उशीर करतात त्या संपून जातात. 3 दशलक्ष वर्षांपूर्वी आपल्याला मध्य युरोपमध्ये स्थानिक बीच वृक्षांबरोबर रुंदपर्णी बीचही दिसले असते. स्थानिक बीच वृक्षांनी दक्षिण युरोपात झेप घेतली, पण रुंदपर्णी बीच वृक्षांना हे जमलं नाही आणि त्यातच ते नष्ट झाले. त्यांना संपवण्यात आल्प्स पर्वतही कारणीभूत आहेत. आल्प्स पर्वतरांग एक मोठा अडथळा आहे, ज्याला झाडं ओलांडू शकत नाहीत. यांना ओलांडण्यासाठी झाडांना प्रथम उंच भूभागांवर राहण्याची सवय करावी लागेल आणि मग ते खालच्या भागावर उतरून जाऊ शकतील. पण काही झाडांना उंच भागाची थंड हवा सोसत नाही. 2 हिमयुगाच्या मधल्या काळात सुद्धा असंच झालं आणि कायमस्वरूपी असलेल्या बर्फ पातळीच्या खालपर्यंतच जाऊन झाडं पोचली. आज मध्य युरोपमध्ये रुंदपर्णी बीच नाहीत, पण उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागात मात्र ते सापडतात. इथे त्यांना अमेरिकन बीच म्हणतात. त्यांच्या मोठ्या पानांचा संदर्भ त्यांच्या लॅटिन नावात मिळतो, फेगस ग्रँडिफोलिया. ग्रँडिस म्हणजे मोठे आणि फोलिया म्हणजे पर्ण. उत्तर अमेरिकेत पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये आल्प्स पर्वतासारखा अडथळा नाही. इथल्या बीच वृक्षांना दक्षिणेकडे सहज जाता आले आणि हिमयुग संपल्यावर पुन्हा उत्तरेला येऊन पोचले. मध्य युरोपातील बीच वृक्ष आणि इतर काही प्रजाती आल्प्स पर्वत ओलांडू शकल्या आणि आजपर्यंत तिथल्या सुरक्षित भागांवर तग धरून उभ्या आहेत. या काही प्रजातींसाठी तो रस्ता उघडा झाला आणि आजही त्यांची स्वारी उत्तरेकडे चालू आहे. जणू काही ते वितळणाऱ्या बर्फाच्या मागावरच आहेत. हवामानात ऊब येत गेली तसं रुजणाऱ्या बियांचं भाग्यच उजळलं. मोठे होऊन त्यांच्या बिया अजून उत्तरेकडे पसरतच गेल्या. बीच वृक्षांचा हा प्रवास वर्षाला 1/4 मैल इतकाच असतो. पण बीच हे जरा जास्तच संथ आहेत. जे पक्षी ओकच्या बियांपेक्षा बीजचा प्रसार तुलनेनं कमी प्रमाणात करतात, इतर प्रजाती वाऱ्याबरोबर आपल्या बिया उघड्या प्रदेशात पसरवतात.
हे संथ बीच वृक्ष 4000 वर्षांपूर्वी जेव्हा इथं आले, तेव्हा या जंगलातून ओक आणि हेझल रुजून उभे होते. तुम्हाला बीच वृक्षांची युक्ती तर माहिती आहेच. त्यामुळे ओक आणि हेझल इथे असण्याने त्यांना फारसा फरक पडला नाही. इतर प्रजातींपेक्षा जास्त सावलीतही ते रुजू शकतात. त्यामुळे अत्यल्प प्रकाश वाया जाऊ देणाऱ्या ओक आणि हेझल वृक्षांच्या खाली सुद्धा रुजून त्यांच्या प्रकाशाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. आणि एके दिवशी या स्पर्धकांच्याही वर जाऊन ते पोचतात. जे व्हायचं तेच होतं. आधीपासून असणाऱ्या झाडांकडून बीच आता सूर्यप्रकाश बळकावून घेतात. यशस्वीपणे त्यांची चालू असलेली आगेकूच दक्षिण स्वीडनपर्यंत जाऊन पोचलीये. पण ते इथंच थांबलेले नाहीत. किंवा असं म्हणूया की माणसाच्या हस्तक्षेपामुळे आगेकूच थांबलेली नाही. ज्या काळात बीच वृक्षाचं आगमन झालं तेव्हा युरोपमध्ये जंगल परिसंस्थात मोठे बदल चालू होते. मोठ्या प्रमाणात जंगल साफ करून तिथे शेती आणि पशुपालन चालू झाले. आणि हेही कमी पडल्यामुळे शेतकरी आपली गुरं आणि डुकरं चराईसाठी जंगलामध्ये पाठवू लागले. बीच वृक्षांसाठी हे प्राणघातक ठरले. त्यांची रोपटी अनेक शतकं जमिनीच्या फार वर जाऊ शकली नाहीत. या काळात त्यांचे नवीन फुटणारे कोंब गुराढोरांसमोर हतबल होते. त्याआधी तिथे सस्तन जनावर फार कमी संख्येत होती. कारण जंगलातून त्यांना फारसा खुराक मिळत नसतो. तिथे मानवाचे आगमन होण्याआधी बीच वृक्ष 200 वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता जास्त होती. पण आपल्या गुराढोरांना घेऊन भटके युरोपीय तिथे पोहोचले आणि खादाडी सुरू झाली. आता जे वृक्ष बीचच्या सावलीत होते त्यांना सूर्यप्रकाश मिळू लागला आणि त्यांची वाढ सुरू झाली. हिमयुग संपल्यानंतर बीच वृक्षांची आगेकूच याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियंत्रित राहिली. आजही युरोपमध्ये असे भाग आहेत जिथे बीच पोचलेले नाहीत. गेल्या काही शतकात युरोपीय जंगलातून शिकार वाढत गेली. पण आश्चर्य म्हणजे यामुळे हरिण आणि रानडुकरांची संख्या वाढली. शिकाऱ्यांना हरणांची शिंग मौल्यवान असायची. त्यामुळे या जनावराला खाद्य पुरवण्याचे मोठे कार्य सुरू झाले आणि अनैसर्गिकपणे यांची संख्या पाचपट वाढली. युरोपच्या जर्मन भाषिक प्रदेशात जगातील शाकाहारी जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. आणि यामुळे बीचची छोटी रोपटी जिवंत राहणं मुश्किल असतं. त्याचबरोबर वनीकरणामुळेही यांचा प्रसार संकुचित राहिलाय. दक्षिण स्वीडनमध्ये जिथे बीच येऊन पोचले आहेत, तिथे एकतर एकामागे एक स्प्रूस आणि पाईनची लागवड चालू आहे. इथे आता बोटावर मोजण्या इतके बीच आहेत, पण ते दबा धरून बसलेले आहेत. मानवी हस्तक्षेप थांबला की त्याचा उत्तरेकडचा प्रवास सुरू होईल. स्थलांतर करणाऱ्या वृक्षांपैकी युरोपियन सिल्वर फर ही सर्वात संथ पसरणारी प्रजाती. फर कुळातील जर्मनीत स्थानिक असलेली ही एकच प्रजाती. फिकट करड्या सालामुळे याला हे नाव पडलंय. त्यामुळे ते स्प्रूस पासून वेगळं ओळखता येतं. कारण स्प्रूसचे साल लालसर तपकिरी असते. इतर प्रजातींप्रमाणे हिमयुग संपण्याची वाट पाहत सिल्वर फर इटली, बाल्कन प्रदेश आणि स्पेन या दक्षिण युरोपियन भागात थांबून होता. इथून वर्षाला 300 यार्ड वेगाने त्याने इतर ठिकाणी स्थलांतर केले. स्प्रूस आणि पाईनच्या बिया अतिशय हलक्या असल्यामुळे त्या दोघांनी जास्त अंतर गाठले. सिल्वर फर पेक्षा जड बिया असलेले बीच सुद्धा जे पक्ष्यांच्या सहाय्याने पुढे गेले. सिल्वर फर झाडांनी आपल्या बियांचा प्रसार करण्याची चुकीची युक्ती वापरली असल्याचं जाणवतं. त्यांच्या बियांना छोटं शीड असतं, पण त्याने ते फारसे दूर जाऊ शकत नाहीत. त्याचबरोबर पक्ष्यांसाठी या बिया फारच लहान असतात. काही पक्षी या बिया खातात, पण फरला त्यांचा उपयोग होतो. नट क्रॅकर पक्षाला स्विस पाईनच्या बिया आवडतात, पण सिल्वर फरच्याही चालतात. याचा साठा करून तो जमिनीत पुरून ठेवतो, पण जे सारखा तो कुठंही पुरून ठेवत नाही. फरच्या बिया नटक्रॅकर अतिशय कोरड्या जागेत नेऊन पुरतो. लपवलेल्या जागेचा नट क्रॅकरला विसर पडला तर पाण्याअभावी बिया रुजत नाहीत. सिल्वर फर वृक्षांचं आयुष्य खडतर असतं. मध्य युरोपातील अनेक प्रजाती आज स्कॅन्डिनेव्हियापर्यंत पोहोचल्या असल्या तरी सिल्वर फर मात्र जेमतेम उत्तर जर्मनीच्या हार्ज पर्वतरांगांपर्यंत पोहोचू शकलाय.
पण एखादं शतक उशीर झाल्यानं झाडाला काय फरक पडतो? कारण शेवटी फरला घनदाट सावली चालते आणि ते बीचच्या खाली सुद्धा वाढू शकतात. हळूहळू जंगलात शिरून कालांतराने त्यांचे मोठे वृक्ष होतातच, पण हरणांसाठी मात्र ही मेजवानी असते. हे शाकाहारी प्राणी आजही सिल्वर फरला उत्तरेकडून जाण्यापासून रोखत आहेत. प्रत्येक रोपटं त्यांच्याकडून खाल्लं जातं. मध्य युरोपमध्ये बीच वृक्ष यशस्वी स्पर्धक कसे होऊ शकले? हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडायचा म्हटलं तर युरोपमध्ये ही प्रजाती तग धरू शकते, मग जगात इतर ठिकाणी का नाही असं विचारावं लागेल. याचं उत्तर सोपं आहे. अटलांटिक महासागराच्या जवळ असलेल्या या प्रदेशाच्या हवामानातच बीच वृक्षाचं सामर्थ्य खुलून येतं. काही उंच भूभाग सोडले तर इतर ठिकाणी तापमानात फार चढ उतार होत नाही. शीतल उन्हाळ्यानंतर उबदार थंडी येते आणि 20 ते 60 इंच प्रतिवर्ष इतकी पर्जन्यवृष्टी इथे असल्यामुळे बीच वृक्षांना हा प्रदेश पसंत आहे. जंगलामध्ये वाढ व्यवस्थित होण्यासाठी पाण्याची उपलब्धता महत्वाची असते आणि बीच वृक्षांना याचा फायदा करून घेता येतो. 1 पाऊंड लाकूड बनवायला त्यांना 22 गॅलन पाणी लागतं. हे फार वाटतं का? बहुतांश इतर प्रजातींना याच कामासाठी 36 गॅलन म्हणजे जवळजवळ दुप्पट पाणी लागतं. आणि म्हणूनच बीच वृक्ष आपली वाढ त्यांच्यापेक्षा अधिक वेगाने करून इतरांना मागे टाकतात. स्प्रूस वृक्षांना उत्तरेकडच्या थंड आणि दमट हवामानाची सवय असते. तिथे दुष्काळ पडत नाही, त्यामुळे स्प्रूस सतत तहानलेले असतात. मध्य युरोपमध्ये वृक्षांच्या खाली स्प्रूसना मनपसंत वातावरण मिळतं. तिथे भरपूर पाऊस आणि थंड हवामान असल्यामुळे बाष्पीभवन अत्यंत कमी असतं. या उंचीवर वाढणारे वृक्ष पाणी वाया घालवण्याची चैन करू शकतात, पण बहुतांश खालच्या भागात मात्र काटकसरीने राहणारे बीच वृक्षच यशस्वी ठरतात. एखाद्या कमी पाऊस झालेल्या वर्षातही बीच आपली वाढ करून घेतात आणि खर्चिक झाडांच्या वर जाऊन पोचतात. यांच्या स्पर्धकांची पिल्ले पानांच्या दाट सावलीमध्ये गुदमरून जातात, पण बीचची रोपटी मात्र आपलं डोकं वर काढू शकतात. बीच वृक्ष प्रकाशाचा इतका उत्तम वापर करून घेतात की इतर प्रजातींना प्रकाश कमी पडतो. त्याचबरोबर ते आपल्या भोवती दमट सूक्ष्म हवामान बनवतात आणि जमिनीवर भरपूर जैविक माल तयार करून मध्य युरोपातील स्पर्धा यशस्वीपणे जिंकतात. पण हे फक्त पृथ्वीच्या या भागातच होऊ शकते. हवामान थोडं उबदार होऊन मेडिटेरेनियनकडे झुकू लागलं की या झाडांना जड जातं. सतत उष्ण, कोरडा उन्हाळा किंवा कडक थंडी त्यांना सहन होत नाही. आणि मग ओक सारख्या इतर प्रजातींना पुढे जाण्याची संधी मिळते. पूर्व युरोपमध्ये उन्हाळा आणि थंडी दोन्ही कडक असतात. स्कॅन्डिनेव्हियातील उन्हाळा सौम्य असला तरी बीच वृक्षांना हिवाळा मात्र अनुकूल नसतो. उबदार दक्षिणेत कडक गरमी नसते, त्यामुळे त्यांना उंचावरील भागावर रुजायला आवडतं. बीचच्या पसंतीचे हवामान मध्य युरोपात असल्यामुळे आज ते इथे जखडून आहेत. हवामान बदलामुळे आज उत्तरेकडे तापमान वाढत असल्यामुळे भविष्यात आपला प्रसार बीच इथे करू शकतील. त्याचबरोबर दक्षिणेकडे फार गरमी वाढल्यामुळे या झाडाच्या कक्षा उत्तरेला सरकत जातील. या लेखासारखंच झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर नक्की वाचा द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.